जे बाहेर देशातून घुसखोरी करून आपल्या भारतामध्ये राहतात, लपून छपून राहतात व उदाहरणार्थ रोहिंग्या अशा भरपूर प्रकारचे लोक आहेत की जे बाहेर देशातून येऊन देशामध्ये घुसखोरी करतात, त्यांना बाहेर काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुरू केलंय। हे बघा किती ठिकाणी त्यांना अटक झालेली आहे आणि कोणाकोणाला काय काय होतंय या छोट्याशा व्हिडिओतून संपूर्ण माहिती मिळेल। बघा एकदा। सरकारची भूमिका पक्की आहे। जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे आणि त्यांना डिपोर्ट करणे ही सरकारची भूमिका आहे। धुळे शहरातील आग्रा रोडवरती असलेल्या एका लॉज मधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे। सोलापूर नंतर कल्याण डोंबिवलीत बांगलादेशी नागरिकांचं अटक सत्र आता सुरूच असल्याचं कळतंय। काही दिवसांपूर्वी कल्याण कोळशेवाडीमध्ये पोलिसांनी 2 बांगलादेशींना अटक केली होती। पुन्हा एकदा